नमस्कार. पुढील काही व्हिडिओमध्ये आपण भूमितीतील मूलभूत संबोध या धड्यावर चर्चा करणार आहोत. या व्हिडिओतील पहिल्या भागात आपण बिंदू, रेषाखंड, किरण, रेषा आणि प्रतल म्हणजे काय हे पाहणार आहोत. त्याआधी आपण एक ठिपक्यांची साधी रांगोळी काढूया. या आकृतीमध्ये आपण ठिपके काढले आणि त्या ठिपक्यांना जोडून आपण विविध आकार काढले, जसे की हा चौरस, हा त्रिकोण, ही रेघ. या सर्व आकारांना भूमितीमध्ये ठराविक नावे दिली गेलेली आहेत आणि आज आपण त्याबद्दलच चर्चा करणार आहोत. सर्वात प्रथम हे जे ठिपके आहेत, या ठिपक्यांचा उपयोग आपण या कागदावर एक ठराविक जागा दाखविण्यासाठी केलेला आहे आणि जेव्हा आपण अशा ठिपक्याचा उपयोग जागा दाखवण्यासाठी करतो तेव्हा त्याला आपण बिंदू म्हणतो. हा बिंदू दाखविण्यासाठी आपण इंग्रजीतील मोठ्या अक्षराचा वापर करतो, जसे ए किंवा बी. मी या बिंदूला ए असे नाव देऊ शकतो, याला बी, याला पी, याला क्यू. थोडक्यात इंग्रजीमधील मोठ्या लिपीतील कोणतेही अक्षर आपण बिंदूला नाव म्हणून देऊ शकतो. एक महत्त्वाची गोष्ट, या बिंदूला जाडी किंवा रुंदी, लांबी किंवा रुंदी असत नाही. त्यामुळे हा बिंदू असा मोठा काढून चालत नाही. त्यासाठी आपण अतिशय टोकदार पेन्सिल किंवा पेन याचा वापर करून लहानात लहान असा बिंदू काढतो. इथे आपण पाहू तर आपल्याला दिसते की हे दोन बिंदू आपण एका सरळ रेघेने जोडलेले आहेत. आपल्याकडे दोन बिंदू होते, पी आणि क्यू, आणि या दोघांना आपण एका सरळ रेघेने जोडले. या दोन बिंदूंना मी वेगवेगळ्या प्रकारे जोडू शकतो. मी त्यांना असे जोडू शकतो, असे जोडू शकतो, पण आपण यांना एका सरळ रेघेने जोडलेले आहे. आणि जेव्हा दोन बिंदूंना सर्वात कमीत कमी अंतराच्या सरळ रेघेने जोडले जाते तेव्हा त्याला रेषाखंड असे म्हणतात. आणि या रेषाखंडाला नाव देताना या दोन बिंदूंचा वापर करतात. हे दोन्ही बिंदू रेषाखंडाच्या दोन्ही टोकाला आहेत आणि म्हणूनच त्यांना अंत्यबिंदू असे म्हणतात. आणि या रेषाखंडाला नाव देताना आपण रेषाखंड PQ असे म्हणतो. दरवेळेस रेषाखंड PQ लिहिण्याच्या ऐवजी आपण या PQ वर एक रेघ दाखवून आपण हे दाखवून देतो की हा रेषाखंड आहे. थोडक्यात कोणताही रेषाखंड हा अंत्यबिंदूंची अक्षरे आणि त्यावर एक रेघ या पद्धतीने दाखवू शकतो. हाच रेषाखंड PQ, याला आपण QP असेही म्हणू शकतो. म्हणजेच नावामधील अक्षरांची जागा उलटसुलट केली तरीही चालते. हा आपला रेषाखंड जेव्हा मी एका बाजूला अमर्यादपणे वाढवत नेतो आणि हा कुठेच संपणार नाहीये, हा अमर्यादपणे वाढणार आहे हे दाखविण्याकरता मी इथे एक बाण दाखवतो. आता या रेषाखंडाला जेव्हा आपण एका बाजूला अमर्यादपणे वाढवतो तेव्हा त्याला किरण असे म्हणतात. याला आपण किरण AB असे म्हणतो. आणि जसे रेषाखंडामध्ये आपण वरती एक रेघ मारली होती तशीच
रेघ इथे मारून आपण त्याला एका बाजूला फक्त बाण दाखवला की तो किरण ए बी झाला. या किरण ए बी मध्ये ए बिंदू जिथून किरण हा सुरू होतो त्या ए बिंदूला आरंभ बिंदू असे म्हणतात. आणि कारण की ए हा आरंभ बिंदू आहे, आपण किरणाचे नाव बदलू शकत नाही. म्हणजेच आपण ए च्या जागेला बी आणि बी च्या जागेला ए लिहू शकत नाही. म्हणजे या किरणाला मी ए बी असे म्हणू शकत नाही. किरणाच्या नावामध्ये पहिले अक्षर हे नेहमी आरंभ बिंदूचेच असावे लागते. आपण जेव्हा रेषाखंड AB ला एकाच बाजूला अमर्यादपणे वाढवलं तेव्हा आपल्याला किरण मिळाला. पण जेव्हा आपण याला दोन्ही बाजूला अमर्यादपणे वाढवतो तेव्हा आपल्याला रेषा मिळते. आणि या रेषेचाच हा एक छोटासा भाग जो आपला रेषाखंड आहे, खंड म्हणजे भाग, आणि त्यामुळेच या रेषेचा एक छोटासा भाग आहे जो तो रेषाखंड. आणि ही पूर्ण रेषा दोन्ही बाजूला अमर्यादपणे वाढते. रेषेचे नाव देताना आपण रेषेवरील कोणतेही दोन बिंदू घेऊन त्याला आपण रेषा AB किंवा जर इथे अजून एक बिंदू असेल C तर मी याला रेषा AC किंवा रेषा BC किंवा रेषा CA किंवा रेषा BA असे म्हणू शकतो. थोडक्यात आपण या अक्षरांची अदलाबदल करू शकतो. या रेषेवरील कोणतेही दोन बिंदू आपण घेऊन त्या रेषेला नाव देऊ शकतो. आणि AB च्या वरती एक रेघ मारून त्याला दोन्ही बाजूला बाण दाखवले की ती रेषा AB बनते. याखेरीज रेषेला इंग्रजी अक्षरामधील छोट्या लिपीतील अक्षर वापरू शकतो. म्हणजेच याच रेषेला आपण रेषा L असेही म्हणू शकतो. आपण या ज्या सर्व आकृत्या काढल्या, रेषा, बिंदू, रेषाखंड, किरण, हे सर्व आपण एका कागदावर काढत होतो. आणि हा कागद याचा पृष्ठभाग सपाट होता. तसेच आपण पाहिले जर आपण फळ्यावर काढला, फळ्याचा पृष्ठभाग सुद्धा सपाट असतो. तसेच जमिनीवर काढला, जमीन सुद्धा सपाट असते. तर हे अशा सपाट पृष्ठभाग असणाऱ्या गोष्टींना आपण भूमितीमध्ये प्रतल असे म्हणतो. थोडक्यात जर हा माझा कागद आहे तर हे माझे प्रतल आहे आणि या प्रतलावर मी बिंदू, रेषा, रेषाखंड इत्यादी आकार काढत होतो. हे प्रतल मर्यादित नाहीये. जरी हा कागद मर्यादित असला तरी हे प्रतल मर्यादित नाही आहे. हे प्रतल एका मोठ्या अमर्याद प्रतलाचा भाग आहे. त्यामुळेच हे बाण हेच दर्शवतात की हे प्रतल चोहो बाजूंनी अमर्याद वाढते. याच धड्याच्या पुढील भागामध्ये आपण रेषा या विषयावर थोडी अधिक चर्चा करणार आहोत. त्यामुळे पुढचा भाग पाहण्यास विसरू नका. पुढच्या भागात पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. भूमितीतील मूलभूत संबोध या धड्यावरील हा शब्दकोश. रेषा, लाईन, रेषाखंड, लाईन सेगमेंट, किरण, रे, बिंदू, पॉइंट, संपात बिंदू, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, छेदरेषा, इंटरसेक्टिंग लाइन्स, समांतर रेषा, पॅरलल लाइन्स, प्रतल, प्लेन. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.